ऊसतोड कामगारांसाठी आज एक मोठी आनंदाची बातमी. आता 30 भांडी मोफत वाटप इथं सुरू झालेलं आहे. लगेच अर्ज करा आणि वस्तू घ्या. नोंदणी इथं सुरू झालेली आहे. ऊसतोड कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी. महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता मोफत 30 भांडी इथं वाटपास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये ही योजना ऊसतोड कामगारांसाठी आहे, ज्यांची नोंदणीकृत आहे. तर आता यामध्ये गरीब कामगारांना मदत, घरगुती खर्च कमी करणे, याचप्रमाणे आता कामगारांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे. तर आता यामध्ये मोफत 30 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहे हे आपण इथं पाहणार आहे. तर यामध्ये 30 वस्तू जे की ऊसतोड कामगारांना इथं देण्यात येत आहे. यामध्ये 4 ताटं, वाट्या 8, पाण्याचे ग्लास 4, पतले झाकणासह एक म्हणजे एक मीडियम साईजचा, त्यानंतर पतले झाकणासह एक मध्यम आणि एक पतले झाकणासह 3 नंबरला म्हणजे मोठा दिला जातो. 1 चमचा तुम्हाला भात वाटपाकरिता, 1 चम्मच तुम्हाला वरण वाटपाकरिता, पाण्याचा जग 2 लिटरवाला, मसाला डब्बा 7 भागावाला, 14 इंचीचा एक डब्बा झाकणासह तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. 14 इंचीचा एक डब्बा तुम्हाला मिळणार आहे. त्यासोबत झाकणसुद्धा मिळणार आहे. किती 14 इंचीवाला एक डब्बा तुम्हाला मिळणार आहे. यासोबत इथे एक 16 इंचीवाला डब्बा तुम्हाला देण्यात येणार आहे. एक 18 इंचीवाला. तर ताट वाट्या जे की आपण इथं बघितलेलं आहे. यानंतर इथे आपलं 16 इंची, 18 इंची परात एक मिळणार आहे. प्रेशर कुकर 5 लिटरवाला, स्टीलची कढई एक मिळणार आहे. स्टीलची टाकी मोठी झाकणासह मिळणार आहे. तर हे जे ऊसतोड बांधकाम कामगार आहेत, तर यांना विविध योजना इथं सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर तब्बल 32 नवीन योजना इथं सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर आता जे काही आपल्याला मोफत 30 वस्तू मिळत आहेत, ताट 4, वाट्या 8, पाण्याचे ग्लास 4, पतले झाकणासह एक, पुन्हा 3 तसेच मिळणार आहे. मोठा चमचा भात वाटपाकरिता, मोठा चमचा वरण वाटपाकरिता, 2 लिटर पाण्याचा जग, 7 भागावाला मसाला डब्बा, त्यात 14 इंची, 16 इंची, 18 इंची 3 डबे मिळणार आहे. परात, प्रेशर कुकर, एक स्टीलची कढई आणि मोठी टाकी झाकणासह. तर आता यामध्ये कोण पात्र असतील? तर आता यामध्ये जे की नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत, ऊसतोड कामगार, रहिवासी, महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. यांची नोंदणी देखील असणे आवश्यक आहे. आता यामध्ये तुम्हाला जे काही मोफत 30 वस्तूची जे काही यादी आहे, हे सुद्धा तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत तुम्हाला इथे दिल्या जाते. तर यामध्ये तुम्हाला आहे मोठ्या पातले म्हणजे भात भाजी शिजवण्याकरिता मोठं एक पातलं देण्यात येते. छोटं पातलं दैनंदिन स्वयंपाकासाठी दिलं जाते. यामध्ये ताट जेवणासाठी दिलं जाते. वाट्या जे काही भाजी आमटीसाठी दिले जाते. ग्लास दिले जाते पाणी पिण्यासाठी. चम्मच जेवण्यासाठी. कप सेट चहा पिण्यासाठी. चहा भांडं म्हणजे चहा बनवण्यासाठी. कढई भाजी तळण्यासाठी. तवा पोळी जे काही भाकरी पोळीसाठी इथं तुम्हाला दिलं जाते. तर तब्बल जे काही ऊसतोड कामगारांना तब्बल 30 वस्तू दुसऱ्यासुद्धा इथं देण्यात येते. यानंतर येतं कुकरसुद्धा यामध्ये तुम्हाला दिला जातो ऊसतोड कामगारांना. स्टीलची बादली पाणी भरण्यासाठी. पाण्याचा जग पाणी ठेवण्यासाठी. डब्बा सेट धान्य ठेवण्यासाठी. तर यामध्ये जे काही अत्यावश्यक 10 वस्तू दिल्या जाते. त्यामध्ये 16 इंची जे काही अशा कोट्या दिल्या जाते, त्यांना 40 किलो धान्य साठवून ठेवण्यासाठी. मसाला डबा दिला जातो एक. टिफिन बॉक्स, परात, यानंतर मोठे चमचे, लहान चमचे, हंडी, त्याचप्रमाणे डाळ भांडं, दूध भांडं, तेल डबा, तांदूळ डबा, धान्य डबा, स्टील ट्रे, झाऱ्या, काटा सेट, झाकण सेट. तर आता हे जे एकूण तब्बल 30 वस्तू जे काही ऊसतोड कामगारांना त्या वस्तूसोबत हे जे काही वस्तू इथं देण्यात येते. तर तब्बल आपण 30 वस्तू इथं बघितलेल्या आहे. याचप्रमाणे आता यासाठी लागणारे जे काही अर्जासाठी कागदपत्र आहेत, तर इथं लागणारे आपल्याला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, फोटो, रहिवासी दाखला, बांधकाम कामगार कार्ड, रेशन कार्ड, 90 दिवस काम केलेलाचा पुरावा इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला जे काही ऊसतोड कामगारांना या 30 वस्तूसाठी लागणार आहे. याचप्रमाणे आता ज्याचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल, तर अशाने काय करायचं आहे? अर्ज कागदपत्र तपासा, KYC पूर्ण करा, बँक खात्याशी लिंक करा, कार्यालयाशी लेखी अर्ज द्या. तर आता यामध्ये ऊसतोड कामगार योजना जे की या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर यामध्ये पुणे आहे, सोलापूर आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, सातारा आहे, अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड जिल्हा झाल्याच्या नंतर आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले होते. तर आता
अर्ज लवकरच सुरू होणार, जे की या जिल्ह्यांमध्ये जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम. तर या जिल्ह्यात लवकरच अर्ज इथं सुरू होणार आहे. यानंतर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा. तर आता अर्ज कुठे करायचा आहे? बरेच जणांचे कमेंट्स आले होते की आता कामगार कार्यालय, पंचायत समिती, ऑनलाईन सेतू. तर आता जे की बांधकाम कामगारांच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे? सर्वप्रथम तुम्हाला ऊसतोड कामगार योजना असं टाकलं तरी चालेल किंवा बांधकाम कामगार योजना असं टाकायचं आहे. पोर्टलवरती आल्याच्या नंतर तुम्हाला इथं नोंदणी करा यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे वर्कर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. आपला मोबाईल नंबर टाका, OTP टाका, व्हेरीफाय करा, युजर ID पासवर्ड तयार करा. यानंतर लॉग इन करायचं आहे. यामध्ये मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर आता आपल्याला क्लिक करायचं आहे, योजना सिलेक्ट करा. भांडी बांधकाम कामगार योजना निवडायची आहे. अप्लाय नावावर क्लिक करायचं आहे. याचप्रमाणे आता आपली वैयक्तिक माहिती भरायची आहे. यामध्ये नाव टाकल्याच्या नंतर आधार क्रमांक व्यवस्थित टाकायचे, डेट ऑफ बर्थ, ॲट पोस्ट, तालुका, जिल्हा, पत्ता, जिल्हा, मोबाईल नंबर, बँकेचे माहिती हे भरायचे तुम्हाला. त्यासोबत आधार कार्ड, बँकेचं पासबुक, फोटो, कामगार कार्ड, रेशन कार्ड इत्यादी PDF फॉर्मॅट JPG मध्ये अपलोड करू शकता. आता अर्ज आपला सबमिट करायचा आणि अर्ज क्रमांक सेव्ह करून ठेवायचा आहे. अर्ज स्टेटस पाहण्यासाठी पुन्हा लॉग इनवरती जा, ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करा, अर्ज नंबर टाका आणि स्टेटस पहा. तर आता अर्ज सुरू झालेले आहेत. तर आपल्या बटनवर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. फॉर्म रिजेक्ट होऊ नये म्हणून तुम्ही आधार नंबर जर चुकीचा टाकला तर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. बँक खाते बंद असणे, KYC अपूर्ण, फोटो ब्लर, तर अशांमुळे तुमचा अर्ज देखील इथं रिजेक्ट होऊ शकतो. तर या योजनेचे मुख्य उद्देश ऊसतोड कामगारांना घरगुती उपयोगाच्या वस्तू मोफत व आर्थिक मदत करणे या योजनेचं उद्दिष्ट आहे. अनेक कामगारांना कुटुंबांना आवश्यक भांडी संच नसल्यामुळे शासनामार्फत दिले जातात. तर आता कोणाला लाभ? ऊसतोड कामगार नोंदणीकृत. आता यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा. KYC जर तुम्ही केलेली नसेल तर आधार OTP व्हेरीफाय करा, आधार नंबर OTP करा, बायोमेट्रिकने करा तुमची. अर्ज केल्याच्या नंतर काय होते, अर्ज सबमिट केल्यानंतर कागदपत्र तपासणी होते, अप्रूव्हल प्रोसेस येते. यानंतर वस्तू वाटपचा मेसेज तुम्हाला येते. त्याचप्रमाणे अपॉइंटमेंट कशा पद्धतीने याची घ्यायची आहे. यानंतर अर्ज पेंडिंग आहे, अप्रूव्हल आहे की रिजेक्ट आहे हे तुम्हाला आधार नंबर टाकून OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथून तुमचं संपूर्ण स्टेटस इथं तुम्हाला बघायला मिळेल. तर लगेच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. ऊसतोड कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी, भांडी वाटप सुरू झालेले आहेत. तर लगेच अर्ज करा.